आई बाबांचं शॉपिंग. आईच्या क्लोज फ्रेंडचा बर्थडे होता आणि त्यांनी सगळ्यांना बोलावलं होतं. गट्टू चिंकी खूप एक्साइटेड होते. वाव आई, आपण कितीतरी दिवसांनी कोणाच्या तरी बर्थडे पार्टीला जाणार आहे. किती मजा येईल ना. हो गट्टू बाळा. आई आई, तू बघितलंस का? इन्व्हिटेशन कार्डवर लिहिलंय की पार्टीची थीम बॉलिवूड स्टाईल आहे. हे काय असतं? अशी कशी थीम? अगं आई, यामध्ये सगळी लोक बॉलिवूड स्टाईल सारखे कपडे घालतील आणि बॉलिवूड गाण्यांवरती सगळी लोक खूप नाच करतील. अरे वा, ही तर खूपच मस्त पार्टी होणार आहे. मग गट्टू चिंकी मिळून ठरवत होते की ते कुठला ड्रेस घालणार आहेत ते. गट्टू, मी तर माझा तो टॉप घालणार आहे जसा अनुष्का शर्माने एका पिक्चर मध्ये घातला होता, आणि त्यानंतर मी एकदम तशीच हेअरस्टाईल सुद्धा करणार आहे. चिंकी, मी तर सलमान खान सारखा टी शर्ट आणि तसं ब्रेसलेट घालून जाणार आहे. हो हो, का नाही, नक्कीच गट्टू. अरे पण आई, तू काय घालणार? अगं मला काय करायचंय, मी तर कोणतीही साडी नेसेन चिंकी. असं कसं आई, ही तर बॉलिवूड थीम पार्टी आहे. यामध्ये तू काहीही कसं घालू शकते. आता तुम्हीही आमचे आवडते टॉयज ऑर्डर करू शकता www.puntunkids.com वरून. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. तोपर्यंत बाबाही घरी येतात आणि गट्टू चिंकी त्यांना सगळं काही सांगतात. बाबा, तुम्ही काय घालणार आहात पार्टीमध्ये? अरे चिंकी बेटा, मीही आईसारखंच काहीतरी घालून येईन. आता मी बॉलिवूड स्टाईल कपडे कुठून आणू? गट्टू आणि चिंकी एकमेकांकडे पाहतात आणि काहीतरी इशारे करतात. आई बाबांना काही समजत नाही आणि ती गोष्ट तिथेच थांबते. मग सगळे जेवण करून झोपतात. पण दुसऱ्या दिवशी गट्टू चिंकी आपल्या प्लॅन सोबतच सकाळी तयार होतात की त्यांना आई बाबांना कुठल्याही प्रकारे शॉपिंगला घेऊन जायचंय. अरे मुलांनो, हा काय हट्ट आहे बरं तुम्हा दोघांचा? हो गट्टू चिंकी, अरे हा हट्ट सोडा. नाही नाही नाही, तुम्हाला दोघांना आमच्या दोघांसोबत शॉपिंगला यावं लागेल. हो हो, आम्हाला काहीच ऐकायचं नाहीये, तुम्हाला यावंच लागेल. आई बाबा शेवटी गट्टू चिंकीच्या समोर हरतातच आणि संध्याकाळी शॉपिंगला जायला रेडी होतात. गट्टू चिंकी स्वतःच्या हट्टामुळे खुश असतात. सांगा बरं आई बाबा, तुम्हाला कोणत्या गोष्टीने शॉपिंग सुरू करायचंय? असं करू, पहिल्यांदा आईसाठी ड्रेस घेऊया, त्यानंतर माझ्यासाठी एक शर्ट पाहू. नाही बाबा, शर्ट नाही, एक कूल असा ब्लॅक टी शर्ट घेऊया. हो बाबा, त्यामध्ये तुम्ही एकदम बॉलिवूडचे हिरो दिसाल. का नाही मुलांनो, चला ठीक आहे, बघू. तर बाबा, तुम्ही जर ब्लॅक टी शर्ट घेत असाल तर आईसाठी सुद्धा ब्लॅक ड्रेस घेतला पाहिजे आपण, हो ना? अरे हो, हे एकदम बरोबर बोललीस चिंकी. ठीक आहे, मग चला सुरू करूया मिशन शॉपिंग. मग गट्टू चिंकी आणि आई बाबा बऱ्याचशा शॉप्स मध्ये जाऊ लागतात. तेव्हा एका दुकानाबाहेर भरपूर टी शर्ट्स पाहून गट्टूला एक आयडिया येते. बाबा, मी असा विचार करतोय की तुम्ही टी शर्ट वापरायला सुरुवात का नाही करत? हो बाबा, गट्टू एकदम बरोबर बोलतोय. तुम्हाला माहितीये, टी शर्ट खूप कम्फर्टेबल असतात आणि ट्रेंडी सुद्धा. अच्छा, ठीक आहे, एकदा ट्राय करून बघतो. आई, तू सुद्धा साडीच्या ऐवजी कुर्ता घाल ना, तुलाही खूप मस्त वाटेल. ठीक आहे, मग आपण मेन शॉपिंग बरोबरच काही कुर्ते आणि टी शर्ट सुद्धा पाहूया. मला जर आवडले तर घेईन, चालेल? असं वाटतंय गट्टू चिंकी आता आपली पूर्ण स्टाईल बदलणार आहेत. मग गट्टू चिंकी आणि आई बाबा शॉपिंग सुरू करतात. इथे तर टी शर्टचं कलेक्शन एवढं चांगलं नाहीये, चला आपण दुसऱ्या दुकानात जाऊया. हो ना बाबा, इथे तर ब्लॅक ड्रेस पण नाही मिळाले आणि कुर्तेही नाही. खूप शोधल्यानंतर गट्टू चिंकीला बाबांसाठी चांगला टी शर्ट मिळतो, पण आईचा ड्रेस आणि कुर्ते अजून मिळाले नव्हते. अरे, हे तर खूप वाईट आहे. आपण पूर्ण मॉल भर फिरलो, पण आईसाठी आपल्याला अजूनपर्यंत एकही ड्रेस नाही मिळाला. काही हरकत नाही चिंकी बाळा, एक काम करूया, मी माझी काळी साडीच नेसते, बाबांशी मॅचिंगही होईल. नाही आई, अजिबात नाही, तुला तर ड्रेसच घालावा लागेल. अरे मग एक काम कर ना, दुसऱ्या कुठल्या तरी रंगाचा बघा. नाही बाबा, मग तर मज्जाच नाही, तुम्ही आणि आई मॅचिंग नाही दिसणार. मग शेवटी एका दुकानात खूप चांगल्या कुर्ती मिळतात आणि आई तिथून आपल्यासाठी 3-4 कुर्ती सिलेक्ट करते.
जेव्हा आई त्या कुर्ती ट्राय करते तेव्हा गट्टू, चिंकी आणि बाबा तिचं खूप कौतुक करतात. आई, तू तर खूप छान दिसतीये. तू तर साडी सोबतच कधी कधी कुर्ते सुद्धा घालायला हवे. हो चला, फायनली आईचं एकतरी सामान मिळालं. हो, आता फक्त लवकर ड्रेस मिळू दे, मग मजा येईल. असं शोधता शोधता रात्र झाली होती आणि आता सगळं कुटुंब थकलं होतं. मुलांनो, आता मी खूप थकलीये. नाही मिळते तर जाऊ द्या ना, ब्लॅक ड्रेस सोडा. हो मुलांनो, चला बरं घरी आता. गट्टू, चिंकी यामुळे उदास तर होते की आईचा ड्रेस मिळाला नाही, पण त्यांनाही माहिती होतं की आता खूप उशीर झालाय. त्यामुळे तेही तयार झाले. मुलांनो, उदास नका हो, मी साडी नेसेन ना. हो मुलांनो, तुम्ही म्हणालात तर मी देखील शर्ट घालून बघेन, तुमच्या आईच्या साडीशी मॅचिंग. गट्टू, चिंकी अजूनही उदास होते आणि त्यांनी होकारार्थी मान हलवली. आईबाबांनाही चांगलं वाटत नव्हतं, पण काही ऑप्शनही नव्हता. तेवढ्यात चिंकीची नजर एका स्टोअरवर पडली, जिच्या बाहेरच्या डमी मॉडेलने खूप सुंदर ब्लॅक ड्रेस घातला होता. चिंकी आनंदाने उड्याच मारू लागली. आई, बाबा, गट्टू, तो बघा, मिळाला आईसाठी ब्लॅक ड्रेस. सगळ्यांनी ड्रेस पाहिला आणि सगळ्यांना ड्रेस खूप आवडला. आईने स्टोअरमध्ये जाऊन जेव्हा तो ड्रेस ट्राय केला तेव्हा तीही सुंदर दिसत होती. चला, हा घेऊन टाकूया. फायनली आपण सगळं शॉपिंग केलं. बाबा, आता तर एक आईस्क्रीम पार्टी झाली पाहिजे. हो हो, अरे ही खूप मोठी जीत आहे, याला सेलिब्रेट करायलाच हवं. मग सगळे मिळून आईस्क्रीम पार्टी करतात आणि आपल्या शॉपिंगला सेलिब्रेट करतात. गट्टू, चिंकी गेले मूवी. शाळेमध्ये लंच ब्रेक झाला होता आणि सगळी मुलं आपापसात बोलत होती. मित्रांनो, माहितीये, एक खूप मस्त सायन्स फिक्शन मूवी आलाय. लोक खूप स्तुती करतात त्याची. ओहो, मी पण त्या नवीन मूवी बद्दल खूप काही ऐकलंय. हो, माझी तर खूप इच्छा आहे तो मूवी बघण्याची. चला ना सगळे सोबत जाऊ. काय बोलतेस चिंकी? आई बाबा नाही ऐकणार. तुला तर माहितीये, तो फ्री नाहीये. अरे हो गट्टू, तू बरोबर बोलतोयस. काय करू शकतो? तेवढ्यात सायन्स टीचर येऊन क्लासमध्ये शिकवू लागतात. मुलांनो, चला सगळ्यांनी आपापली पुस्तकं काढा, दुसरा धडा सुरू करूया. ओके मॅम. मग पुढचा 1 तास टीचरचा तो क्लास चालतो. तर मुलांनो, आजचा आपला हा तास इथेच संपला. सांगा, तुम्हाला हा धडा कसा वाटला? हो मॅडम, खूप आवडला. मुलांनो, हा धडा आपल्याला शिकवतो की भविष्यात सायन्सची किती शक्यता आहे ते. त्यावरून मला आठवलं, तुम्ही सगळ्यांनी तो नवीन मूवी पाहिलाय जो सायन्सवर आधारित आहे? नाही मॅम. मॅम, मी ती मूवी बघितली. मला ती मूवी खूप आवडली. खूप छान. तुम्ही सगळ्यांनी अशा मूवीज बघितल्या पाहिजे. असे मूवीज आपली जागरूकता वाढवितात. मग क्लास संपतो आणि मॅडम वर्गातनं निघून जातात. अरे मित्रांनो, बघा ना, आपल्या मॅडम सुद्धा आता म्हणायला लागल्यात की आपल्याला ही मूवी बघायला हवी. हो, चला एकदा तरी आपण आपल्या आईबाबांशी बोलूया. सगळी मुलं प्लॅन बनवतात की ते आपापल्या पालकांना मूवीला घेऊन जाण्यासाठी हट्ट करतील आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा शाळेत भेटतात. काय झालं मित्रांनो, कसं वाटलं? कोणाला मिळाली का परमिशन? अरे माझ्या आईने तर साफ मना केलंय. मी तर आधीच म्हटलं होतं की आई बाबा नाही ऐकणार. हा गट्टूच हट्ट धरून होता, पण काहीच फायदा नाही झाला. माझ्या बाबांकडे सुद्धा वेळ नाहीये, त्यांनीही नाही म्हणून सांगितलं. पण गुड्डी अजूनही गप्प होती. सगळेजण तिच्याकडेच पाहू लागले. अरे गुड्डी, तू काही बोलत का नाहीयेस? काका काकू काय म्हणाले? ते कसं आहे चिंकी, माझ्या आईने सुद्धा. सगळ्यांनाच गुड्डीच्या उत्तराचा अंदाज आला होता आणि सगळे उदास होतात. अरे, तुम्ही सगळे तर उदास झालात. मी तर हे म्हणत होते की माझी आई तर आपण मूवीला जाण्यासाठी तयार झालीये. ओहो, काय बोलतेस गुड्डी? हे ऐकून तर खूप छान वाटलं. अगं गुड्डी, मग तू इतक्या वेळ सांगत का नव्हती? वाह, फायनली आपण तो मूवी बघायला जातोय. ये यप्पी, किती मजा येईल ना. मी ती मूवी बघायला खूप एक्साइटेड आहे. सगळी मुलं खूप खुश होतात. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी शाळेनंतर गुड्डीच्या घरी 5 वाजता सगळेजण भेटणार होते. हो चिंकी, लवकर कर ना, नाहीतर उशीर होईल. येते ना गट्टू, फक्त बूट घालू दे. फक्त 2च मिनिटात येते. मुलांनो, गुड्डीच्या आईला अजिबात त्रास द्यायचा नाही हा.
शहाण्या मुलासारखं राहा आणि मूव्ही खूप एन्जॉय करा, ठीक आहे? हो आई बाबा, पक्क प्रॉमिस. आई, हा गट्टू काहीही खोड्या करणार नाही ह्याकडे मी लक्ष देईन. ओके चिंकी, बाय बाय मुलांनो. बाय बाय आई. मग गुड्डीची आई सगळ्या मुलांना घेऊन मूव्ही पाहायला घेऊन जाते. मुलांनो, तुम्ही सगळे इथेच थांबा, मी 3D ग्लासेस घेऊन येते. हा मूव्ही आपण सगळे 3D मध्ये बघूयात, ठीक आहे? वाव! हे घ्या मुलांनो, तुमचे 3D ग्लासेस. हे घालून बघितल्यावर तुम्हाला खूप छान मूव्ही एक्सपिरियन्स मिळेल. त्यामुळे तुम्हाला असं वाटेल की मूव्ही मधल्या सगळ्या गोष्टी एकदम तुमच्या समोर होत आहेत, खऱ्या जगात. तू किती फनी दिसतेस चिंकी. तर तू पण काही हिरो दिसत नाहीयेस गट्टू, तूही एकदम कार्टून दिसतोयस. अरे आपण सगळे खूप फनी दिसतो आहोत. हे ग्लासेस तर खूप कूल आहेत. चला मुलांनो, लवकर आत जाऊया, मूव्ही लगेच सुरू होतोय. हो लवकर चला, मला सुरुवात अजिबात मिस करायची नाहीये. आणि सगळेजण थिएटर मध्ये जातात आणि मूव्ही सुरू होते. ओ, हा सीन तर मी खूप साऱ्या व्हायरल व्हिडिओज मध्ये पाहिलाय. हा कमालीचा सीन आहे. हो बंटी, आम्हाला माहितीये की तू मूव्ही खूप एन्जॉय करतोय, पण हळू बोल. नाही बंटी, काहीच बोलू नकोस, फक्त शांतपणे बघ. ओके. अशा प्रकारे सगळेजण मूव्ही एन्जॉय करतात आणि मूव्ही संपल्यावर सगळेजण हॉलमधून बाहेर येतात. वाव, काय मूव्ही होता, बघून तर मज्जाच आली. आणि ते 3D ग्लासेस सुद्धा किती कमाल होते, त्यामुळे मूव्ही बघण्याची मजाच वाढली. सगळ्यात जास्त मजा तर बंटीला आली. काय बंटी? ओ हरी, माझ्याकडनं तर मूव्ही चालू असताना गप्पच बसवत नव्हतं. मूव्ही खरंच खूप चांगला होता मुलांनो. तुम्ही सगळ्यांनी असे मूव्ही बघायला हवे, त्यामुळे तुमचं ज्ञान आणि जागरूकता वाढते. हो आंटी. आणि थँक्यू काकू, आम्हाला हा मूव्ही दाखवण्यासाठी. हो आंटी, थँक्यू. अरे मोस्ट वेलकम मुलांनो. ओ, ते बघा, या मूव्हीचं किती मोठं पोस्टर आहे तिकडे, एक्झिटच्या इथे. चला ना, तिकडे जाऊन आपण सगळे ग्रुप फोटो काढूया. हो, हे खूप मस्त आयडिया आहे. चला जाऊया. सगळी मुलं धावतच पोस्टर पाशी जातात आणि गुड्डीची आई सगळ्यांचा एक छानसा ग्रुप फोटो क्लिक करते. वाव, किती मस्त फोटो आलाय. काकू, तुम्ही लवकर हा फोटो माझ्या आईला पाठवा, ती खुश होईल. हो चिंकी, का नाही, लगेच पाठवते. मग घरी जाते वेळी गुड्डीची आई सगळ्यांना आईस्क्रीम खाऊ घालते आणि अशा प्रकारे गट्टू, चिंकी आणि त्यांच्या मित्रांची मूव्ही ट्रिप कंप्लीट होते. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.